वेलकम टू आवर न्यू रेसिपी ब्लॉग. मस्तपैकी कढई ठेवून घेतलेली आहे गॅसवर. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. थोडीशी मोहरी घालायची आहे. तेल छान गरम झालं की मोहरी ॲड करून घ्यायची. मोहरी झाली की थोडेसे जिरे घालायचे. जिरे पण छान तडकून झाले की 2-3 मोठ्या आकाराचे कांदे मी कट करून घेतलेले आहेत बारीक. त्याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं. थोडंसं कांदा असा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. छान कांदा लाल झाला त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं अर्धा चमचा हळद घालायची आहे. लाल मिरची पावडर घालायचं आहे आणि कांदा मसाला घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. जास्त काही मसाले वगैरे ॲड करायची गरज नाही आहे. तिखट भरपूर घालायचं. टोमॅटो टाकणार आहेत आपण 5-6 कट करून. टोमॅटो पण टाकून घ्यायचे. मस्तपैकी टोमॅटो टाकलेले आहेत. टोमॅटो छान असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला. टोमॅटो पटकन होतो. झटपट काय बनवायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. भरपूर जणांना रेसिपी ही आवडणार आहे कारण टोमॅटोची चटणी खूप जणांची फेवरेट असते. मस्तपैकी त्याला 2-3 मिनिटं झाकून ठेवलं. एक वाफ काढून घेतलेली आहे. मस्तपैकी आपली टोमॅटोची चटणी तयार आहे. त्याच्यामध्ये मी थोडीशी आता कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीर मस्तपैकी टाकून घ्यायची. कोथिंबीर टाकली की प्रत्येक भाजी छान लागते आणि चटणी म्हणजे कोथिंबीर पाहिजेच. चटणीमध्ये कोथिंबीर टाकली की त्याची काहीतरी चवच वेगळी होते आणि त्याच्यात आपण ॲड करणार आहोत आमच्याकडं घालतात तसा शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. शेंगदाण्याचा कूट तुम्ही नक्की एक वेळेस ट्राय करून बघा. शेंगदाण्याचा कूट टोमॅटोच्या चटणीमध्ये खूप छान लागतो आणि कशी वाटली रेसिपी नक्की कळवा.